मम्मी पप्पा दीदी पुढं सरकून सरळ बोल. कुणाच्या माग लागलो तो भूत? माझ्या माग. आणि भूतानं मग काय झालं? मरून गेलं. आणि राजेश दादा, सांदीदी, मम्मी पप्पा कुठे राहिली? राजेश दादा आणि सांदीदी कुठे गेली? त्यांना खाऊन टाकलं काय? कुणी खाऊन टाकलं? भूतानी. कसल्या कलरचं होतं भूत? चुडेल. सँडल का साडी? सँडल घातली होती का साडी? होय. आणि माझ्या हातावर अशी बंदूक मारली, अशी बंदूक होती तिच्याकडे असली. आणि त्याने मला इथे मारलं म्हणून मी मरून गेली. कशी मरून गेली? अरे बंदूक हाणली तेव्हा. अशी? कशी? अशी? नाही. होय. आणि मग नंतर काय झालं? कशी मरून गेलं? आणि नंतर काय झालं? मम्मी पप्पा बाहेर. आणि काय झालं सांगतात का? मम्मी पप्पाला बी खाऊन टाकलं. बंदूक हाणली. मम्मी पप्पासनी बिन? आणि आपली सई? सईला बी बंदूक हाणून टाकली. भूतानं. आणि काय झालं मग? काय सांगू का? असली बंदूक होती. असं बी बुळूक होतं, असं होती. ही बघ, हिला असलं डस्क होतं आणि असलं डस्क होतं आणि असलं बी डस्क होतं. आणि काय झालं? काय झालं सांगू का? अशी बंदूक हितनं गोळा टाकले त्याने आणि आम्हाला भ्या वाटवलं. ते आपलं ते सांगू का कोण आहे? माझी मैत्रीण आहे, अक्षरा. तिने मला भ्या दाखवलं. आणि सानू दीदी, राजेश दादा त्यांना? गुढी हाणली. आणि पप्पाला बी अशी डिस्काउंट गुढी हाणली. आणि माऊला, आरड्याच्या आई बाबा, झऱ्याच्या आई बाबा, सगळ्यांना डिस्काउंट. मला बी डिस्काउंट. भूताने बी. आणि तुला बी डिस्काउंट. आणि पप्पाला बी डिस्काउंट. बाबाला बी डिस्काउंट. आरड्याच्या आईला बी डिस्काउंट. आरड्याच्या बाबाला. मग तुला कसं समजलं? तू तर मरून गेलती ना सपनात? खोट खोट मरून गेली. माझी दोस्त होती. होय. मला तर वाटलं खरंच. खरं नाही, माझी फ्रेंड होती ती अक्षरा. होय. अक्षराला आली होती माझी घरी आपल्या.